आमच्याकडे वारकरी साहित्यामधील सर्वच भेटतं. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा, ढोलक, ढोलकी, म्हणजे सगळंच वाद्य भेटतं. अच्छा, वाद्य वगैरे सगळे भेटतात. आणि समजा एखाद्याचं वाद्य समजा बिघडलं असेल तर ते रिपेअरिंग वगैरे ते पण होतं? दुरुस्ती पण होते. अच्छा, तर जसं की मी सांगितलं वरती बोर्डमध्ये भाऊंच्या दुकानाचा मी मोबाईल नंबर वगैरे सगळं दिसतंय. तर काही काम असेल तुमचं, जर तुम्ही या ठिकाणी या शहरात जर राहत असाल तर या ठिकाणी येऊन तुम्ही करू शकता. तुमचं जे रिपेअरिंग आहे किंवा नवीन परचेस वगैरे, वीणा वगैरे सगळ्या गोष्टीत पाहिजे. या ठिकाणी पेटी वगैरे पण भेटत असेल, हार्मोनियम वगैरे सर्व. बरं 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 बरं. आपल्या प्रेक्षकांना जरा एखादा ताल वाजून दाखवाल का तुम्ही? हा, जरूर. दाखवावर जरा मस्तपैकी ताल वाजून एखादा. हॅलो मित्रांनो, स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे आपला होस्ट आणि दोस्त मयूर उशारे. आणि मित्रांनो, आज मी आलेलो आहे पैठण या ठिकाणी. आता का आलो आहे त्याच्या मागचं कारण पण तसंच आहे, कारण या ठिकाणचं जे जायकवाडी धरण आहे त्याचे सगळेचे सगळे दरवाजे खोलण्यात आलेले आहेत. मला वाटतं 4 ते 5 दरवाजे अजून बंद आहेत, पण काही दरवाजे आता चालू केलेले आहेत. आणि जबरदस्त असं पाणी या ठिकाणी वरून वाहत आहे. तर लगेचच मी तुम्हाला तो नजारा दाखवतो मित्रांनो. थोडंसं क्लोज जाऊयात आपण. बघा, जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 दरवाजे खोललेले आहेत मित्रांनो. इथनं तुम्ही पाहू शकता पाण्याचा विसर्ग एकदम चालू आहे. आणि स्पेशल आज आपण हे पाहण्यासाठी आलो होतो या ठिकाणी. कालच मी न्यूज वाचली होती आणि आज आपल्याला हे पाहायला भेटले. हे पहा, पब्लिक कशी खाली बसली आणि नदीच्या पात्रामध्ये फुल पाणी तुडुंब वाहतं एकदम. तर सागर भाऊंनी कधी बघितलं नव्हतं, आज त्यांना आणलंय. तर कसं वाटलं सागर भाऊ बघून? हे दृश्य बघून कसं वाटलं? अंगावर असे शहारे उठले एकदम जबरदस्त. अक्षरशः सागर भाऊ हा जो सीन आहे हा पाहून एक हँग झालेत. जबरदस्त सीन आहे मित्रांनो. आणि गावकरी पाणी जे सोडलंय ना, गावकरी पाण्यासाठी हे पहा लांब लांब उभे आहेत. जे सोडलेलं पाणी हे पहा लांब लांबपर्यंत गावकरी सगळे हे दृश्य पाहण्यासाठी थांबलेले आहेत. आता मित्रांनो, मला या पाण्यामध्ये माझे पाय थोडेसे धुवायचे आहेत आणि थोडंसं या पाण्याचा आनंद पण घ्यायचा आहे. समोर थोडासा चान्स आहे आपल्याला हातपाय धुण्यासाठी. माऊलींच्या भूमीतल्या या जलाशयाचं पाण्याला आपण थोडासा स्पर्श करूयात, म्हणजे आपलं शुद्धीकरण होईल. गंगेत तर काही जाणं होणार नाही आपलं, पण या ठिकाणच्या पाण्याने थोडंसं आपण शुद्ध होण्याचा प्रयत्न करू. हे पहा, पब्लिक खूप आली आहे पाणी पाहण्यासाठी. हे पहा, थोडंसं पाणी मी तुम्हाला क्लोजअप जाऊन दाखवतो इथलं. ओहो ओहो, क्या बात क्या बात. हे पहा मित्रांनो, पाणी लाटाच लाटा. आणि हे समोर धरण. हे दृश्य आपण आज खास पाहायला आलो होतो. आणि तसंच आपल्याला पैठणमधल्या माऊलीच्या मंदिरात पण जायचं आहे. इथं थोडं थांबून आपण लगेच पैठणच्या माऊलीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन पण घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खास हे धरण आणि पैठणमध्ये जे माऊलींचं मंदिर आहे ते दाखवण्यासाठी आलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे अशाच प्रकारचे जे नवीन मी व्हिडिओज बनवत असतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर पहा मित्रांनो, धरणाचे जे दरवाजे उघडलेत ते पाहण्यासाठी लांब लांबपर्यंत लोक म्हणजे उभे आहेत. हे पहा, त्या कडेला पण काही लोक हे दृश्य पाहण्यासाठी थांबलेले आहेत आणि या कडेला पण गर्दी आहे. हे पहा. आणि आत्ता काय सांगत होते, काय होत होतं पायाला? लटलट लटलट कापत होते पाय माझे. का बरं काय माहिती, ऑटोमॅटिक. भाऊ यूट्यूबमध्ये नवीन आहेत, त्या पब्लिकमध्ये बोलण्याचा त्यांना जास्त म्हणजे अनुभव नाही आहे. त्यामुळे ते आता मला सांगत होते की एक तर या पाण्यामुळे त्यांची आरती नेहमी फाटली आणि त्यातल्या त्यात पब्लिक समोर जर ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर त्यांची पूर्णच फाटली. बरोबर ना? या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मित्रांनो, 2 बगळे आणि ते माशांचा म्हणजे वाढ बघतात आहेत. एखादा मासा जर भेटला तर ते धरायच्या तयारीत उभेच आहेत. हे पहा, जर जमलं ना तर आपल्याला ते माशांची शिकार करताना बघायला भेटतील. आणि या ठिकाणी हे जे पाणी आता सोडलेलं आहे ना, तर याचे जे तुषार आहेत ना मित्रांनो, ते आपल्या अंगावरती उडतात आहेत. जबरदस्त वातावरण या ठिकाणचं. हे पहा, कसलं भारी वातावरण आहे. आणि फुल पब्लिक या ठिकाणी आलेली आज धरण बघण्यासाठी. या ठिकाणी बघतात मित्रांनो, शेजारीच लगेच या जलाशयातले जे मासे आहेत त्याचे मासे पण या ठिकाणी मिळतात. तर हा दादा या ठिकाणी हे मासे या जलाशयातले काढून विक्रीसाठी म्हणजे गाडी भरतोय. हे पहा, तर आपण लगेचच त्याला विचारूत की इथं मासे काय रेट आहेत वगैरे. चला बोलूत त्यासोबत. हे पहा, दादा काम करतोय माशांचं, बर्फ लावतोय. आणि या ठिकाणी चिलापीच मला जास्त दिसते. हे पहा, हे पहा, इथं चिलापी आहे, ही पूर्ण चिलापीच आहे. हे पहा, बोयाचा आहे दादा, तू बोयाचा आहे का? हा, सगळा चिलापी दिसतोय. का रे का?
चिलापी ना, चिलापी चिलापी. या धरणात सगळे चिलापी. तर या ठिकाणचे जे धरणातले जे मासे आहेत ना मित्रांनो, ते इथं लगेचच विक्रीसाठी म्हणजे आता इथं पाहताय मुंबईला जाणारी ही गाडी आहे. तर आता प्रयत्न करूयात मित्रांनो आपण वरती जाण्याचा. जर जमलं तर वरती जाऊन तुम्हाला आतलं दृश्य पण दाखवतो मी. जस्ट आत्ता या ठिकाणच्या लोकल काही मासे पकडणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यासोबत बोललो मी की वरती जाऊन देतात का, तर ते तर बोलले हा हो जाऊन देतात. बघतो वरती जाऊन प्रयत्न करूयात आपण. जर वरती त्या बंधाऱ्यावरती जाण्याचा जर आपल्याला चान्स मिळाला ना, तर आतलं जे पात्र आहे या धरणाचं ते पण दाखवतो मित्रांनो. वर चढतोय ना तर जीव खालीवर होतोय, भयंकर चढ आहे. हे पाहत मी दाखवतो, असा डायरेक्ट वरती चढ आहे. खूप भारी पॉईंट आहे आणि आजचा हा ब्लॉग खूप भारी होणार आहे, कारण आपण या ठिकाणचे अजून 2-3 पर्यटन स्थळ आहेत ते दाखवणार आहे. अहमदनगरमधनं जर या ठिकाणी तुम्ही येणार असाल ना, तर जवळपास 80 ते 85 किलोमीटरच्या आसपास हे धरण आहे. तर आता मी आलो आहे गेटपाशी. हे पहा, आणि मला आज जाता येणार नाही, बॅग काढावी लागेल, बॅग काढावी लागेल. आलो, जमलं, आपण आलो आतमध्ये. लगेचच आतलं दृश्य दाखवतो मी तुम्हाला. वरती खूप सारी पब्लिक दिसते मला. दम लागला मित्रांनो, दम लागला आणि पक्की वाट लागलेली माझी भयंकर. ऐक, हे पहा, हे दादा आहे त्या ठिकाणी बसलेले. अरे बाप रे बाप, बघा हे पाणी, आई शपथ, आहा क्या बात आहे. दमलो रे बाबा. एक जण तिथं मासेमारी पण करतोय बा समोरच. खूप मोठं धरण आहे मित्रांनो, भयंकर मोठे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलोय जायकवाडी धरणावरती. माझ्या पण आयुष्यातला हा पहिलाच वेळ आहे. थांबा आपण रितसर भाऊला विचारून मग आज जाऊ. दादा जाऊ का आतमध्ये? कुठलं गेट आहे ते? पलीकडे. कसं जायला लागतं तिकडनं? या छोट्या पुलावर ना का? नाथसागर आहे पाहिजे, नाव पण आहे नाथसागर. आणि या ठिकाणी आज आपण आलोत. भाऊंना आत्ता विचारलं, या ठिकाणचे गार्ड आहेत ते, पण ते बोलले की तर तुम्हाला मध्ये जायचं असेल ना, तर पलीकडनं तो छोटा पूल होता ना, तिकडनं तसं येऊन पलीकडच्या गेटवरनं तुम्हाला आत यायला लागेल. या ठिकाणी बघू शकता जे दारं असतात ना त्याचे धरणाचे, ते हे जुने दारं या ठिकाणी पडलेले आहेत. आणि हे पहा, जबरदस्त लोखंड, एकदम खतरनाक मोठे मोठे दारं आहेत. हे आपल्याला जायचं होतं आतमध्ये, पण काय अलाउड नाही करत आहेत, कारण CCTV कॅमेराज आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, नो इश्यू, आपण इकडनंच बघूयात. आतमध्ये जाऊन पण हेच दृश्य दिसणार आणि तिकडे जाऊन पण. तर आता इथं थोडीशी मासेमारी चालू आहेत, आपण ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळं आजच्या या ब्लॉगवरती कंटिन्यू राहा मित्रांनो. ते पहा, तिकडं मत्स्य शेतीचे जे छोटे छोटे शेततलाव असतात ना, ते शेततलाव आहेत तिकडं. तर हे पहा, इथं काही पर्यटक आहेत आणि सेल्फी शूट वगैरे चालू आहे त्यांचं. इकडे एक जण मासेमारी करतोय. नाथ पैसा वसूल कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो आज. इकडनं मी ही भिंत उडी मारून इकडे आलोय मित्रांनो, खास तुम्हाला हे पाणी दाखवण्यासाठी. आणि खाली काय भाऊ लोक आंघोळ करतात त्या पाण्यात, तिकडे जाऊयात आपण. पण मला लई सांभाळून उतरावं लागेल, कारण पूर्ण खडक या ठिकाणी. हे पहा, तर सांभाळूनच जाऊयात आपण हळूहळू खाली, कारण काय पाय घसरला ना तर लपड्याची कामं होतील. या ठिकाणी तुम्ही बघतात मित्रांनो, या नाथसागरामध्ये एक जण मासेमारी करतोय छोटीशी बोट सोडून. हे पहा, गडी एकदम निवांत टेन्शन फ्री मासे पकडतोय. सागर भाऊ आले होते व्हिडिओ बनवण्यासाठी, ब्लॉग करायसाठी, पण इथं आले पाणी बघून घाबरले आणि काय बोलावतेच त्यांना सुचना नाही. काय झालं सागर भाऊ? नंतर बोललो नाही. काय बोलले? काय बोलले? कळण तुम्हाला व्हिडिओ मध्ये माझ्या. अच्छा, असं आहे का? अरे दादा मार ना एक सूर, दाखव ना पाहून कसं आहे. कुठं खड्डा आहे कुठं काय सगळं त्याला माहिती आहे ना. हे माशांचं गोळ आहे पहा, इथं मासे आहेत. हे पहा, या जायकवाडी धरणामध्ये हे 3 जण मासेमारी करतात. पहा, हे पहा, एका थर्मोकॉलच्या पुठ्ठ्यावरती ते लोक बसलेत आणि मासेमारी करतात आहेत. अरे कोण पोहतोय पाण्यामध्ये? पाण्यात कोणतरी पोहतोय रे. हे पहा, हे पहा, हे उतरलेत पाण्यात.
सागर शेठ चालायचं का पवायला? हो सागर शेठ, पवायला चालायचं का? नाही ते पहा मित्रांनो, आता मी या धरणाच्या या बंधाऱ्यावरती उभा आहे. पहा तुम्ही बघू शकतात, माझ्या मागच्या दिशेला पूर्ण गेट आहेत या धरणाचे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं ना तर समोर पूर्ण पैठण शहर तुम्हाला दिसतं. पहा हे पहा, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. हे जे समोर दिसतंय ना, हे संपूर्ण पैठण शहर आहे. पहा हे पहा, हे संपूर्ण पैठण शहर आहे. आता आपल्याला जायचं या शहरामध्ये माऊलींच्या दर्शनासाठी. तर आता इथनं खाली उतरूयात आपण. हे पहा, अजून पण बरेचसे पर्यटक या ठिकाणी या धरणाला भेट देण्यासाठी येतातच आहे. आणि सागर भाऊंचं झालंय असं की सागर भाऊंना लागली ताण, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या गोळ्या संपल्यात बहुतेक. अरे बोला राव काहीतरी सागर शेठ, व्हिडिओ मध्ये येत आहे ना. या धरणावरती मित्रांनो महाजेनको हे म्हणजे पॉवर स्टेशन पण आहे. या धरणामधून वीज निर्मिती पण केली जाते मित्रांनो. तर याचा इथं पॉवर प्लांट येतो वीज निर्मितीचा. तर आता इथनं आपण उतरलोय खाली परत एकदा. आणि पाणी प्यायचं मित्रांनो. घसा पूर्ण सुकलाय भयंकर. कारण काय, जोपर्यंत आता पाणी पित नाही ना तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासोबत बोलण्याची एनर्जी येणार नाही आमच्यामध्ये. सागर सर तर पक्के आता बोर झालेत, कारण त्यांना पाणी प्यायचंय. बरोबर. तर भाऊंनी फायनली या ठिकाणावर पाण्याची बाटली घेतली आहे. लय वेळची ताण लागली होती त्यांना. थोडंसं रिफ्रेशमेंट करूयात पाणी पिऊन. आता दुसरं काही भेटणार नाही इथं. हा 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 हा, वातावरण पण एक नंबर झालेलं आहे. हा मस्त इथं मित्रांनो, एक नंबर वातावरण झालेलं आहे. ऊन वगैरे सगळं मावळलं आहे आणि सोनेरी किरण सूर्यप्रकाश पडलेला आहे, त्यामुळे एक नंबर वातावरण झालं आहे. परत एकदा मागचा सीन दाखवतोय पाहतो मी, जबरदस्त. आणि या ठिकाणी झाडं आणि झुडपं आणि छोटंसं या ठिकाणी एक आणखी आहे, ज्या ठिकाणी जास्त आता आपण चहा पण पिला, पाणी पण घेतलं. सागर भाऊंना भयंकर ताण लागली होती, त्यामुळे त्यांची एनर्जी डाऊन झाली होती. तर आता पण थोडीशी एनर्जी डाऊनच आहेत, ज्यामुळे ते बोलत नाही जास्त. काय त्याला पॉपटॉन बडबड करतात. आता काय जास्त इंटरव्ह्यू तुम्ही धरणाचं सांगायचं आहे, माझं काय सांगायचं. आता काय झालं, आता बोला ना. बोलतो मी, पण मला काय एवढं तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. धरण महत्वाचं नाहीये मित्रांनो. इथं आपण आलो एन्जॉय करायसाठी, धरणाची माहिती सांगायसाठी आलेलो नाहीये. धरण फक्त धरण मला पब्लिकला दाखवायचं होतं, मी ते पब्लिकला दाखवलं. राहिला विषय आपण एन्जॉय करायला आलोय, तो एन्जॉय करायचा ना. मला रोस्ट करू राहिले तुम्ही आल्यापासून. तुम्ही मला रोस्ट करा. बंधाऱ्यावरनं खाली आलोय परत. आता आपण सकाळी दुपारी आलतो तिथं हॉर्स रायडिंग पण आले. पहा आता घोडा आलाय, म्हणजे तुम्ही इथं आता हॉर्स रायडिंग पण करू शकता. तर आता थोडंसं आम्हाला हातपाय धुवायचे आहेत, म्हटलं त्या ठिकाणी चान्स आहे हातपाय धुवायला, तर तिथं जाऊ आणि हातपाय धुवू. बॅग ठेवतो मी इथं काढून. हा तुम्हाला काय धुवायचं ते धुवा, तुम्ही काय धुवायचं ते धुवा. काढा ना बुटे बुटे काढा ना. सॉक्सन पिक्सन सगळंच काढावं लागल. एकच नंबर वाटला. लय भारी फ्रेशच झालो एकदम पूर्ण. रुमाल चोरला या धरणाने माझा रुमाल. नशीब नॅपकिन होतं म्हणून जमलं. मित्रांनो धरणावरती आलो आणि फायदा झाला. फायदा कसा, आता या ठिकाणी आपल्याला 2 सबस्क्रायबर भेटलेले. सागर भाऊ मेन्शन करू द्या मला, पहिले मी मेन्शन करतो मग तुम्ही मेन्शन करा. फायदा असा झाला मित्रांनो, व्हिडिओ बनवत होतो आणि व्हिडिओ बनवताना 2 मित्रांनी आम्हाला बघितलं. तसं तर खूप लोक बघत होते, पण 2 मित्रांनी बघितलं. आणि नंतर या ठिकाणी जसं की तुम्ही बघितलं मी फ्रेश झाल्याच्या नंतर या ठिकाणी बसलो होतो. तर ते 2 भाऊ आले, त्यातला एक भाऊ आता सध्या आपल्या सोबत आहे. तर त्या दोघांनी पण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं. इथं सागर सर तुम्हाला माहिती आहे, सरांच्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली मी. या भाऊनी आणि त्यांचा एक अजून एक मित्र होता, ते असे 2 सबस्क्रायबर आपले वाढलेत. तर हा आपला फायदा झाला मित्रांनो. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आलेले असाल ना, तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि काय करायचं, सबस्क्राईब करायचं. तर हे होतं मित्रांनो पैठणमधलं जायकवाडी धरण, ज्या ठिकाणी आज आपण आलतो. खूप मजा मस्ती एन्जॉय केला आपण आज या ठिकाणी येऊन. तर इथनं आता आपल्याला जायचं आहे पैठण सिटीमध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे.
तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, कारण तुम्हाला पैठणमध्ये असलेलं हे जे माऊलींचं मंदिर आहे ते पण आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला मित्रांनो, निघूयात आपण इकडनं आणि जाऊयात माऊलींच्या दर्शनाला. दिवस मावळला आता आणि या ठिकाणी हे बा वरती मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारीच ही नदी, नाव माहिती नाही, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. आणि समोर तिकडं धरणाचा बांध आहे. नक्की का? नक्की, ठीक आहे. या मंदिराच्या शेजारीच एक्झॅक्ट हे जसं शिर्डीमध्ये छोटंसं शॉपिंग सेंटर आहे मंदिराच्या शेजारी, तसंच या ठिकाणी पण हे शॉपिंग सेंटर केलेलं आहे. छोटे छोटे या ठिकाणी प्रसादाचे म्हणा किंवा पूजेचे साहित्याचे म्हणा अशी दुकानं थाटलेली आहेत. तर हा संपूर्ण असा परिसर आहे. जसं की मित्रांनो आता मी दाखवलं, या ठिकाणी या शॉपिंग सेंटरमध्ये मी फिरतोय मंदिराच्या शेजारच्याच. या ठिकाणी हे श्री हरी पखवाज मेकर्स आहेत आणि या ठिकाणी तबला वगैरे सगळ्या गोष्टी, टाळ, मृदुंग, हे डमरू वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की एक ताल थोडासा वाजून दाखवा, तर ते बोलले दाखवतो वाजून. तर हे या ठिकाणचे आय थिंक ओनर आहेत, ते आपल्याला वाजून दाखवतील छोटासा एक काहीतरी ताल. बघा. तर दादा, या दुकानामध्ये काय काय भेटतं सगळ्यात आधी तर मला त्याची माहिती द्या बरं जरा. आमच्याकडे वारकरी साहित्यामधील सर्वच भेटतं. टाळ, मृदुंग, पखवाज, वीणा, ढोलक, ढोलकी, म्हणजे सगळंच वाद्य भेटतं. अच्छा, वाद्य वगैरे सगळे भेटतात. आणि समजा एखाद्याचं वाद्य समजा बिघडलं असेल तर ते रिपेअरिंग वगैरे ते पण होतं? दुरुस्ती पण होते. अच्छा. तर जसं की मी सांगितलं, वरती बोर्डमध्ये भाऊंच्या दुकानाचा मी मोबाईल नंबर वगैरे सगळं दिसतंय. तर काय काम असेल तुमचं, जर तुम्ही या ठिकाणी या शहरात जर राहत असाल तर या ठिकाणी येऊन तुम्ही करू शकता. तुमचं जे रिपेअरिंग आहे किंवा नवीन परचेस वगैरे, वीणा वगैरे सगळ्या गोष्टीत पाहिजे. या ठिकाणी पेटी वगैरे पण भेटत असेल, हार्मोनियम वगैरे सर्व. बरं 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 बरं. आपल्या प्रेक्षकांना जरा एखादा ताल वाजून दाखवाल का तुम्ही? हा, जरूर दाखवा बरं जरा मस्तपैकी ताल वाजून एखादा. हा, लगे साथ काय राहत आपल्याची? तो भाइयों फायनली मी पोचलोय या ठिकाणी धाब्यावरती. माझ्या मागे बघू शकता धाबा आहे. धाब्याचं नाव आहे न्यू सावन. आणि थांबलो या ठिकाणी. रात्रीचे वाजले जवळपास 9:07. पोटामध्ये भयंकर मारामारी चालू झालेली आहे. लवकरात लवकर जर काही खाल्लं नाही तर कर्फ्यू लागायची पाळी येईल. त्यामुळं सागर भाऊ, ओ सागर भाऊ,
चला फायनली मित्रांनो आपली डिश या ठिकाणी रेडी झाली आहे. आपण सांगितले शेवभाजी, रोटी आणि या ठिकाणी मी सकाळी डबा पण आणला होता. यामध्ये 3 चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी आहे. तर ते पण खावं लागेल. जर ते नाही खाल्लं ना तर तुमची वहिनी धरून मला मारेल. त्यामुळे त्यातल्या 3 चपात्या पण संपवावं लागतील. सागर भाऊ मिळून दोघंजण मिळून आम्ही रोट्या आणि ही चपाती फिनिश करणार आणि ते खाणार. ते फिनिश केल्याच्या नंतर घरी जाणार आणि तिथंच आपला व्हिडिओ आजचा संपणार आहे. तर मित्रांनो आधी मी जेवण करतो आणि मग परत भेटतो. तर फायनली मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 10:15 आणि जेवण करून मी पडलोय बाहेर. जसं की बघितलं तुम्ही आता या हॉटेलवरती आपण थांबलो होतो न्यू सावनवरती. या ठिकाणी जेवण केलं आहे मस्तपैकी तब्येतशीर आणि आता लगेचच जाऊयात घरी. कारण काय झाले झोप भयंकर आलेली मला. कारण काय सकाळी पण लवकर उठलो होतो आणि सध्या दिवाळीचं सीझन असल्यामुळे धावपळ पण खूप झालेली माझी. तर आता मला झोप अक्षरशः सुधरत नाही आहे. त्यामुळे आता लगेचच घरी जाऊयात. तर आय होप तुम्हाला आजचा हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या आजच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचं जे शेजारी सबस्क्राईबचं बटन असतं एक्झॅक्ट त्याच्या शेजारी बिल नोटिफिकेशनचं बटन असतं त्याला ऑलवरती क्लिक करा. म्हणजे जसं की मी जे माझी नवीन अशाच प्रकारचे जे लेटेस्ट ब्लॉग टाकत असताना त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहील. तर चला मित्रांनो भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय.